मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आणि आज आहे शनिवार आणि आज हनुमान जयंतीचा उत्सव आहे। तर तुम्हाला सर्वांना आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिली तर्फे हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। एक दिवस उशिरा आपण विश करतोय कारण की ब्लॉग दुसऱ्या दिवशी पोस्ट झालाय। तर आता जायचंय जेवायला। आणि हा मित्रांनो, आज आपल्या मोरया बीट्सचं काम सुद्धा आहे, ते म्हणजे मुरारजी नगरला। आणि आजच्या ऑर्डरचं जे रनिंग असतं दरवर्षीप्रमाणे ही ऑर्डर आपल्याला फिक्स असते आणि या ऑर्डरचं रनिंग हे खूप जास्त असतं। तर आपल्याला आज मोरया बीट्सचं काम सुद्धा आहे, म्हणजे या ब्लॉग मध्ये तुम्हाला आज बँजो सुद्धा बघायला मिळेल आपला मोरया बीट्सचा। आणि आता वाजले दुपारचे 1:30। कालचा जो डबल बारीचा मिनी ब्लॉग होता त्याला व्हॉइस ओव्हर करत बसलेलो आणि खूप सारा उशीर झाला। आणि आता म्हटलं काम झाल्यावर म्हटलं चला आता आपण जेवायला निघूया। तर मम्मी पप्पा जस्ट वरती गेलेत, आपण सुद्धा वरती जाऊया आणि मस्तपैकी जेवण घेऊया आणि त्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात करूया। पप्पीन सुरुवात केल्यानं वरती गेल्यावर राडाक आपण वरती जाऊन भेटूया। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी। तर मित्रांनो, आपण आलो जेवायला आणि जेवणात आज मस्तपैकी आहे गोडी डाळ भात आणि स्पेशल भाजी आहे। स्पेशल भाजी हे बघा, आहा एक नंबर काजूची भाजी, गोडी डाळ भात आणि सगळेजण आम्ही बसलो जेवक। तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला आता डायरेक्ट भेटतोय, कारण की जेवण झाल्यानंतर रूमवरती बँजोच्या थोडंसं काम होतं, कारण की रोड साईडला रूम असल्यामुळे सगळी धूळ वगैरे जास्त करून उडते आतमध्ये आणि इन्स्ट्रुमेंटवर वगैरे धूळ जमा होते। तर त्यामुळे सर्व साफसफाई करून घेतली आणि इन्स्ट्रुमेंट सगळे बाहेर काढून ठेवले आणि आता सगळेजण ड्रेस कोड चेंज करायला घरी गेलेत। तर आता आपल्याला निघायचं आहे बँजोच्या ऑर्डरला। आजचा सेटअप हा आपला विदाऊट रोटो आहे आणि रिक्षेवरती सेटअप आहे, म्हणजे आज आपल्याला ताशा किंवा थापडोल, राऊंड रनिंग येत नाही तोपर्यंत थापडोल वाजवावा लागेल, त्यानंतर आपण मग रिप्लेस होणार ताशावरती। तर आज बरीच पोरं आहेत। तर आणि प्लस आपल्यासोबत आज आदित्यसुद्धा येणार आहे कीबोर्ड वाजवायला। निघायचं आहे आता विलवादा जायला, तर रिक्षा आणायला। रिक्षा घेऊन आला की इन्स्ट्रुमेंट आपण पॅकअप करणार, सगळं भरणार रिक्षेमध्ये, थोडं थोडं करून 2-3 रिक्षा करून आपण त्या ठिकाणी पोहोचणार, बाकी सगळे गाडीवरसून वगैरे येतील। तर बघूया आता, बाहेर जाऊया आणि आपला काय माहोल आहे पोरांचा तो बघू। मोठून आज पिवळा पिवळा घातल्या ना, बाहेर काढ बाहेर काढ, कोणतरी घेऊन जायचा तुका। हा गळो कापून नेतलो, गळो कापून नाही त्याकाच घेऊन जातले उचलू। तर इन्स्ट्रुमेंट सगळे काढून घेतलेत आणि आता रिक्षेवाल्याची वाट बघतोय आपण। विलू दादाची गेलाय रिक्षा आणायला, टेम्पो मागवतोय बरा केल्याने, म्हणजे सगळा सामान एकत्र जाईल। आपला टेम्पो आला की इन्स्ट्रुमेंट सगळे ठेवायला घेऊ। तर आपला टेम्पो कॅन्सल झाला आहे, म्हणजे आपण केलाय कॅन्सल कारण त्याला यायला टाइम लागेल, म्हणून आपण ऑटोनेच जाणार आहे। ओहो आज रद्द आहे। तर एवढं इन्स्ट्रुमेंट आणलंय, ऑटोमध्ये भरूया आणि अर्ध बाईकवर जाईल। विलू दादाची रिक्षा आतमध्ये आहे। अरे अजून एक रथ, बिझनेस जोरात आज त्यांचो। आपण जाऊया, जाडो बघ कसो येता। अरे तो लटकतोय बघ असा, ताशा गोल गोल फिरतोय इकडे तिकडे, शिस्तीत धर। बघू रिक्षा आणि निघू। मी आणि अमित राळे हळूहळू, मी आणि अमित राळे अर्धे इन्स्ट्रुमेंट, म्हणजे अर्धे म्हणजे जास्तीत जास्त इन्स्ट्रुमेंट होते। हय ताशा, खाली थापडोल आहे, इथे एक ताशा आहे, माझ्या या पायाखाली या साईडला एक ताशा आहे, इथे एक ड्रम आहे, इथे एक ड्रम आहे, इथे एक बेस आहे, मागे 2 ड्रम आहेत, 2 ताशे आहेत, म्हणजे जास्तीत जास्त सामान घेऊन आम्ही निघालोय। बाकीचे अजून येतील, दुसरे अजून 2 रिक्षा होणार आहेत। तर निघालोय फायनली आपण जायला मुरारजी नगरला। मित्रांनो, आपल्या तुंगगावपासून मुरारजी नगर खूप जवळ आहे आणि आमच्या रिक्षाचे पैसे बघा किती झाले आहेत, 384 रुपये। 384 रुपये 5 मिनिटाच्या अंतरावरती 384 आणि आता 86 झाले डायरेक्ट, 2-2 वाढत आहे। काय अमित राळे, काय विषय आहे? लोकेशनवर पोचलो आहे आणि इकडे घोडा घोडी दोघं जण इले आहेत। ओहो ओहो, तो चावायला धावतो माहिती आहे काय? मगाशी तो पोरगा गेला ना, त्याच्या टाकल्याजवळ गेलेला, मागसून बांधून नाही ठेवलाय भाई त्याला। आणि ढोल ताशा पण आहे मित्रांनो, आज जाम धिंगाणं असतो। ही मिरवणूक खूप मोठी असते आणि डीजे, ढोल ताशा पथक, डीजे असतो, यावर्षी ढोल ताशा पथक पण आहे आणि मोरया बीट्स दरवर्षी असतो। तर बघूया, मेन रिक्षा आली ना, आमची रिक्षा पुढे आली, मेन रिक्षा आली
की मग सेटअप करायला घेणं. आपल्या साईश भावाला आज मोरिया बीट जॉईन करून 1 वर्ष झालं. धन्यवाद भावा, तुझा सपोर्ट कायम असाच राहू दे आणि असाच ऑर्डर नाही येत राहा. अभिनंदन, वेलकम टू मोरिया बीट्स. असंच मागच्या वर्षी ह्याच ऑर्डरला साईश आपल्याबरोबर पहिल्यांदा आलेला. साईशला 1 वर्ष पूर्ण झालं आहे भाई. भावाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. असाच मोरिया बीट्स बरोबर जुळून राहा. तो खाऊक धावता सगळ्यांका. आपली मेन रिक्षा पण आली आहे, आबाची रिक्षा. न्यूटन मारेल, लावेल, मग आपण इन्स्ट्रुमेंट काढून घेऊ आणि सेटअप करायला सुरुवात करूया. पिंट्या जा ना, जवळ जा ना जरा. जा जा, तबक 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 तबक. खातलो नाही नाही. दाखव ना, तुझा हात लावून तर दाखव. तू हात तर लावून दाखव. हात तर लाव, हात तर लाव. नाही नको म्हणता. सेटअप लावायला पण सुरुवात झाली आहे पटापट. ते 2-2 रथ आतमध्ये आले. आज पवन सिंग भी ऑर्डर पे आया भाई. तेरा जिधर बचपन गया उधर ऑर्डर पे आया ना. जन्म तेरा इधर हुआ है ना. अच्छा, रिक्षेवर सेटअप लावायला झाली आहे सुरुवात. सेटअप तयार आहे आपला. काय करतोय बघा दादा, फुल बिझी आहे. सुट्टली ना आज. अरे शाळेचे मित्र काय मॅच बघताय. सेटअप डन झाला आपला. खूप काय काय मित्रांनो. 2-2 रथ आहेत मागे. मध्ये डीजेची गाडी आहे, इथे मोरिया बीटचा आणि इथे ढोलताशा पथक आहे. आज फुल धिंगाणो धिंगाणो. सोड आणि बघून जा, आकडे येऊन बघून जा. हा हा, घे खाली घे. आता आपण वाजवायला घेणार आहे आदित्य भाई. बरोबर प्रॉपर लोकेशनवर आलाय भाई. आदित्य आणि गणाजी दोघं जण मिळून कॉम्बिनेशन करून कोलॅब करून वाजवणार आहे. मजा देंगे. जय श्रीराम.
मित्रांनो आपला फायनली पॅकअप झालाय. पवन सिंग वाजवला पण तुझ्याकडून कोणतरी काढून घेतला बाबा. मी पण बघितलं. तू कशाला दिला? मस्त वाजवत होता. पमायला बोललो पण मी भारी बाजार आहे करके. कोण लिया क्या मालूम इसके पास से. ओ इससे बेच लिया ना तू? पवन सिंग से. अरे बाय बाय. अरे हम लोग देख रहे भाई वो बाजारात आहे यार. आपला पॅकअप झालाय आणि आता आपल्याला आय थिंक जेवण आहे. तर बघूया आता सगळे इन्स्ट्रुमेंट. हा भाई सिनियर वाले नॉनस्टॉप ते. हा नॉनस्टॉप ते. मी सुद्धा नंतर थापडोल सोडून ताशावर गेलो कारण की राहुल राणी मला बघू पुढे काय कार्यक्रम होतोय, जेवण आहे की नाही आपल्याला अजून आयडिया नाहीये. तर सगळे रिक्षावरचा सेटअप काढून झाला. काय जेवण आहे गणू मागसून म्हणता जेवण आहे. ओके ओके. तर मित्रांनो गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही जेव घेतलो. तर माका ढँग टाकूचा अकडेसून तकडे पण होणार नाही. जेवण घेऊया मस्तपैकी. छोले आहे, पुलाव, पापड आणि लोणचं. आपण जेवत नव्हतो पण ना त्यांनी सांगितलं की अरे यार तुमच्यासाठीच आणि तुम्ही असं करू नका, जेवून जावा. म्हणून आम्ही मग जेवायला घेतलं. म्हटलं थोडं थोडं खाऊया. जेवण बिवून झालं आणि हात असं वर धरलंय कारण की आमच्याकडे दोन बेस आहे. आणि आता तसे चिमटान बसला होता. फुल चिमटान बसलोय आम्ही आणि निघालो फायनली घरी जायला. तर जाऊया घरी. आणि 2 बेस आहेत. बाकी काय आम्ही जास्त सामान घेतलं नाही कारण बऱ्याच रिक्षा केल्या आपण. 4-5 रिक्षा काहीतरी झाल्या. प्रत्येक रिक्षात थोडंसं सामान भरलं. टेम्पो नाही मागवला आणि पसार झालो सगळेजण. अजून थोडंसं सामान मागे येते घेऊन येतील पोरं. 4च बेस होते ना? हा 4च बेस होते. तर आपण तिकडे जाऊया रूमवर आणि मग भेटू. पोचलो आपण रूमवरती आणि ऑर्डरबद्दल डिस्कस चालू आहे. पोलिसांनी जाम त्रास दिले. हा थांबा पटापट इन्स्ट्रुमेंट ठेवून घेऊ आणि भेटूया. सामान वगैरे सर्व ठेवलं रूम मध्ये आणि आलोय घरी. आणि आमच्याकडे घरात उद्याची तयारी करतो. उद्या आमच्या ताईत बारसं आहे. प्रणाली ताईच्या मुलाचा बारसो हा. त्याला पाण्यात घालतले उद्या. जो बाळा जो रे जो. तर जेवणाच्या तयारीसाठी सगळं प्रिपरेशन चालू आहे. जंबुराचे हाऊस छोले निवडतं. तर मग आता ब्लॉग लांबवूया नको. आज खूप मजा आली वाजवलं. आदित्यने छान गाणी वाजवली. गणाजीने पण खूप मस्त गाणी वाजवली. दोघांनी आज कॉम्बिनेशन केल्याने तर खूप भारी वाटलं. आणि यावेळेस त्या लोकांनी ढोलताशा पथक सुद्धा ठेवलेलं. खूप मस्त वाटलं. आणि मला सुरुवातीला थापडोल वाजवावा लागला कारण राहुल राणी मा राहतो दिव्याला. त्याला यायला उशीर झाला. तो 8 वाजता काहीतरी आला. 7:30 पावणे 8ला काहीतरी आला. मग त्यावेळेला मग मी थापडोल सोडला आणि मग त्याने वाजवलं. त्यानंतर मग मी अर्धा-पाऊण तास रेस्ट केला आणि त्याच्यानंतर मग मी ताशावर गेलो. असा काहीसा आपला आजचा ब्लॉग होता. तर ब्लॉग आता आपण एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय. टेक केअर. ओम साईराम.